आदिवासी दिवस आला, पोरा पोरी हो तयारी करा. जागतिक आदिवासी दिवस आला, पोरा पोरी हो तयारी करा. तुला नियाला येन जुने जाग्यावर माझी वाट हेरजो पैजन हो. 17 मध्ये पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इशिका 11 तरखड आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. सर्व मान्यवरांचे प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष वल्वी ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंडवरती पाहतोय पण विकी करपडे. पहिला बॉल ऑफ साईडला आपण पाहतोय, मिड ऑफ मधून चेंडूला खेळून काढला, थोडासा फोंबल झाला प्रशांत कडनं. प्रशांत याचा आज आपण पाहतोय दिवस नाहीये, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे प्रशांत कडनं. किरण थोडेसे नाराज झालेत प्रशांत वरती, कारण ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा त्याने बहाल केल्यात समोरच्या संघाला. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहे. 2 धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. ऑनसाइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न पण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, सहज सोपा झेल इथे पकडला जाईल. पहिला गडी बाद होतोय. संतोष वल्वी बॅक टू द डग आउट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती जोरकस मारण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलं नव्हतं. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जास्त षटकार लागलेले नाही आहेत. आजच्या दिवसामध्ये फक्त 3 षटकार आपण बघितलेत. आजच्या दिवसामध्ये फक्त 3 षटकार आपण बघितलेले आहेत. जास्त मोठे फटके आलेले नाही आहे. सिंगल डबलने जास्त भर दिलाय फलंदाजांनी. ऑफ साईडला हा चेंडू ते खेळून काढण्याचा प्रयत्न पाहतोय अजय वसावल्याचा. फक्त एक सिंगल धाव, या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3. या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले 3. पुढे सॉल्व करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू निर्धावच्या स्वरूपात आपण पाहतोय हाताला गेलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचत नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न घातक ठरू शकला असता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, फक्त एक सिंगल. आजच्या दिवसामध्ये जेवढ्या मॅचेस झालेल्या आहेत आज नवीन मैदान आपल्याला पाहायला मिळतं. नवीन मैदानावरती सर्व नवीन संघ खेळताना दिसत आहेत. मात्र आझाद वसई संघासाठी जुनं मैदान आहे. भरपूर सामने ते या मैदानावरती खेळलेले आहेत. त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना मिळेल, त्याचा बेनिफिट देखील त्यांना मिळू शकतो या मैदानावरती.
बेनिफिट देखील त्यांना मिळू शकतो या मैदानावरती. एक सिंगल धाबाडीत 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतरची मॅच होणार आहे. धाव मिळेल सिंगल वरती भर देताना दिसत आहेत. सिंगल वरती भर देताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. पण सकाळपासून बघितलं की बॅट्समन भरपूर स्ट्रगल करतायत या खेळपट्टीवर. ऑफस्टम्पच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी लगेच दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून सलेत 2. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. प्रत्येक चेंडू कुठेतरी वेगळ्या लेंथने हाताळला जातोय. नकुल मानकर खूप चांगली कामगिरी करत असताना एक उभरता सितारा आहे आझाद वसई या संघाचा. ते पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धावची जी संधी निर्माण झाली होती थोडासा उशिराने आला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. मागचा सामना आपण बघितला 29 धावा डिफेन्स केल्या होत्या आझाद वसई या संघाने. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4. फुलटॉस चेंडू. फायदा उचलता आलेला नाहीये. थोडासा डबल माइंड मध्ये जातोय फलंदाज. पूर्णतः धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 8 या धावसंख्येवरती. इथे फुलटॉस चेंडू आहे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. या 2 धावेनिशी धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश होतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. खूप चांगली कामगिरी आझाद वसई या संघाने आतापर्यंत केलेला आहे. टॉस जिंकला तो म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पूर्णपणे त्यांना थांबवलेला आहे. इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे केला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतो. याचे वस्तावला आपण डेंजर एंडला धावतोय मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या थोडीशी पुढे सरसावली गेली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत या इनिंग मध्ये. बघूया कुठपर्यंत मजल मारतोय ब्राह्मणगाव संघ. या वेळेस पण चांगला स्ट्रोक आहे. या चेंडूवरती मात्र लाजवाब टायमिंग. सुरेख स्ट्रोक. निघून गेला 6 धावांकरता. बिग शॉट. षटकार. चेंडू या षटकातील आपण पाहतोय हलक्यात इथे चेंडू खेळून काढला गेला. 1 धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. याच्या वस्तावला आपण पाहतोय आणि काय घडलंय. 3री धाव. या 3 धावा धोकादायक ठरू शकतायत. या ज्या धावा खर्च केल्यात एक्स्ट्राच्या स्वरूपात या अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत. त्या म्हणजे आझाद वसई या संघाला
23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. 24 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू आणि 24 धावा. एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती लागलेला आहे. आपण पहिली मॅच बघितली. आझाद वसई संघाने 28 धावा 4 षटकामध्ये केल्या होत्या. इथे त्यांना आता 3 षटकामध्ये 24 धावा पूर्ण करायच्या आहेत. पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल, स्ट्रगल करावं लागेल आझाद वसई या संघाला. चला जाऊया आपण टॉस कडे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गावदेवी नागले आणि आई मोरदेवी स्फोट राजावली ए दोन्ही संघाच्या संघाला काय विनंती करतो आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अनिल दादांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. एका बाजूने राजावली संघ आहे तर एका बाजूने नागले संघ. एक नायगाव परिसरातील संघ आहे, कामन परिसरातील संघ आहे. टॉस इथे झालाय. टॉस कुठल्या संघाच्या बाजूने लागलाय तर टॉस नागले संघाने जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रोड रोलर जगह पे घर 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 क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. Exclusive DJ Mahesh Shailesh. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में मोड़ आया. मैं उठ दिल छोड़ आया. मोड़ आया मैं उठ दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर ओ कब जाने लाहौर आया. मैं उठ दिल छोड़ आया. मोड़ आया मैं उठ दिल छोड़ आया. रोड रोलर जगह पे घर घर Exclusive DJ Mahesh Shailesh. उस मोड़ पे वो मुतिहार मिल कटे अमला पागल हो गया. उसकी जुल्फों की छाँव में मैं बिस्तर डाल के सो गया. वो जब जागा मैं भागा वो सब फाटक सब सिग्नल मैं तोड़ आया. मैं दिल छोड़ आया. ओ एक मोड़ आया मैं दिल छोड़ आया. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष वल्वी. बघा एकाच फ्रेम मध्ये 2 संतोष वल्वी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मध्ये तैनात केलं गेलंय. पाहूया कशा प्रकारे 24 धावा इथे चेस केल्या जात आहेत. आझाद वसई संघाकडनं 2 सलामीवीर उतरलेत. किरण बारात आणि नकुल मानकर. संतोष वल्वी पहिलं षटक हाताळण्यासाठी
अवलेस आपण पाहतोय हलक्यात हा चेंडू खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न थ्रो झालेला आहे, मात्र थ्रो अपुरा राहिलाय आणि दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट झालेली आहे. याच प्रकारे क्रिकेट खेळावं लागेल किरण बारात आणि आझाद वसई या संघाला, कारण मोठे फटके मारणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं. सिंगल डबलने धावा जर आल्या तरी 24 धावा होऊ शकतात. प्रति षटकामागे आपण 8 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या. तेच कारण पाहतोय किरण बारात सिंगल डबलवरती भर देण्याचा प्रयत्न करतो आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा त्याने घेतल्यात देखील. यावेळेस आपण पाहतोय फक्त हलक्या तरी चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. एक सिंगल धाव ही अर्जित केली. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. थोडीशी घाई करायची लक्षात घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल केला जातोय. अवलेस आपण पाहतोय हलक्यात हा चेंडू खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि दुसरी धाव इथे कंप्लीट झाली. एक एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही संघासाठी आणि आपण पाहतोय की 2 धावा इथे जलद गतीने कंप्लीट केल्यात. आता मंगेश वळवी याची जागा थोडीशी बदली केलेली आहे. थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती. आपण पाहतोय आझाद वसई संघ या मैदानावरती सातत्याने सामने खेळत आलेला आहे. भरपूर मॅचेस तो या मैदानावरती खेळतोय. रबर बॉलची स्पर्धा असेल, टेनिस बॉलची स्पर्धा असेल, भरपूर स्पर्धा, भरपूर मॅचेस हा संघ या मैदानावरती खेळत आहे. नक्कीच ॲडव्हान्टेज या संघाला मिळू शकतो या मैदानावरती. तीन बॉल आणि आपण पाहतोय धावसंख्या 5. अवलेस आपण पाहतोय जागा म्हणून करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे देवानंद. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव आलेली आहे. मग की बॉल टाकून झालेला आहे. 4 धावा लागल्या 6. इथे निर्धाव चेंडू विकेट्स फार महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण पार्टनरशिप जर झाली तर सहज गती 24 धावा आझाद वसई संघ पूर्ण करू शकतो. ते चांगली कामगिरी करावी लागेल. आपण पाहतोय शफलून करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताळला जातोय. पंच दर्शवतायत की हा चेंडू वाईड आहे. बघा अगोदरच जर बघितलं तर स्कोरबोर्डवर धावा ह्या कमी लागलेल्या आहेत ब्राह्मणगाव संघाच्या आणि एक्स्ट्रा धावा त्यांनी आत्तापर्यंत भरपूर खर्च केलेल्या आहेत. आपण पाहतोय की विकास धिंडा यांच्याकडून थ्रो चुकीचा झाला. 2 धावा कंप्लीट. त्यानंतर मंगेश वलवी याच्याकडनं चूक झाली. त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा चेंडू देखील हाताला गेला. यावेळेस आपण पाहतोय फक्त हलक्यातून हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय आणि आपण पाहतोय काय घडलेलं आहे. अतिघाई संकटात नाही. अतिघाई संकटात नाही मित्र म्हणेन. काही गरज नव्हती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नकुल हा बाद झालाय. लग्नालू आम्ही लग्नालू लग्नात नाचाई मजा ये आम्ही आऊ लग्नालू. 5 बॉल टाकून झाले. धावसंख्या 8. अजूनही 16 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. नव्याने आलेला बॅटर आपण पाहतोय विशाल येतोय.
विशाल घरत, किरण बारात आणि विशाल घरत ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जोपर्यंत किरण आहे तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवीत आहेत आझाद वसई संघाच्या. किरण सध्या तरी फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आणि काय घडलंय. वॉर्ड थ्रो, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि कलेक्शन देखील खूप चांगलं. महत्वाची विकेट्स. किरण बारातेला असं वाटलं होतं की मी सहजरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचेन आणि त्याचा हा प्रयत्न असफल ठरलाय. धावचीच्या स्वरूपात तो बाद झालाय. फलंदाज बाद. तू तर फारशी बेस नांगस. मर पोशा, तू काय पण सांगस. लग्नालू आम्ही लग्नालू, लग्नात नाचाई मजा ये, आम्ही आऊ लग्नालू. नांग पुरी मी तुलाच नांग, पुरी मालच नांग, मी तर तुवर लाईन मार. मी तर तुलाच नांग, पुरी मी तुलाच नांग, पुरी मालच नांग, मी तर तुवर लाईन मार. लग्नालू आम्ही लग्नालू, लग्नात नाचाई मजा ये, आम्ही आऊ लग्नालू. शेवटच्या बॉलवरती किरण याने चूक केली, मी तर म्हणेन भरपूर मोठी चूक. ही चूक कदाचित महागात पडू शकते आझाद वसई या संघाला. 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 16 धावा. 8च्या सरासरीने मॅच जिंकण्यासाठी या धावा बनवायच्या आहेत. मिस टायमिंग झालेला आहे. संतोष वल्वी चेंडूच्या खाली ऑस्ट्रेलियन पद्धतीने चांगला झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद.
इथे आपण पाहतोय जोरकास मारण्याचा प्रयत्न, अपील झालेली आहे, मात्र अपील ही फेटाळून लावली जाते. लेगबाच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. एका धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचली, ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती विकेट चाललेली आहे. विशाल हा बाधून माघारी परतलाय. निशांत आणि निखिल ही जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि या जोडीवरती पूर्णतः दारोमदार असेल आपल्या संघाची. बघा नवीन बॅट्समन गेल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झालाय. मी म्हणेन किरण बारात याची जी विकेट जी आहे ना ती फार महत्त्वाची ठरणार आहे या मॅचमध्ये, कारण धाव इझिली कंप्लीट होऊ शकली असती, मात्र त्याने मागे वळून बघितलं आणि संतोष ओलीने डायरेक्ट हिट केला आणि आपण पाहतोय की विकेट मिळाली. ती विकेट फार महत्त्वाची ठरताना दिसते. यावेळेस पाहतो आपण चेंडू हवेमध्ये आणि चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावन करता बिग शॉट षटकार. जसा पाणी पड ना पोशी मला याद कर, जसा जसा पाणी पडा ना पोशी मला याद कर. पूर्णतः दबाव इथे जाणवायला लागलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम वरती, कारण या अगोदर विकेट आल्या होत्या 2 बॅक टू बॅक विकेट्स आल्या होत्या आणि थोडासा दबाव मध्ये जाणवत होता आझाद वसई संघ. मात्र एक मोठा फटका आल्यानंतर क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा दबावामध्ये दिसतोय. 15 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता. पण चेंडू ऑनसाइडला खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण झालेला आहे, खराब फिल्डिंग आपण पाहतोय तिकडे झालेली आहे. एक धावली, एका धावण्याची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. बघा 8ची सरासरी आहे. 8च्या सरासरीने धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि ती सरासरी पुन्हा एकदा कायम ठेवली जाते. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या बॉलवरती किती धावा घेण्यात यश येते फलंदाजाला निखिल याला. जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. बघा या चेंडूवरती धावा येणं फार गरजेचं होतं, ते म्हणजे आझाद वसई संघासाठी. मात्र धाव काही आलेली नाही आहे. आता 8 धावींची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 8 धावा. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली, हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई पोरी भुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई सिटी वाजली, हिरव्या रानात तांबड्या मालात कुणाई सिटी वाजली. चोरून चोरून नांगती बघून पुन्हा नांगती, चोरून चोरून नांग. 8 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये. आपण जर बघितलं स्टार्टिंग पासून मॅच जर बघितला अप डाऊन सातत्याने बाला मिळाले त्या मॅच मध्ये. कधी आझाद वसई संघ अधिराज्य गाजवतोय, कधी ब्राह्मणगाव संघ अधिराज्य गाजवतोय, कधी गोलंदाज कधी फलंदाज. मॅच खूप इथे आपण पाहतोय रंगतदार निर्माण झालेला आहे आणि प्रेक्षक देखील या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. आपण मिस टायमिंग झालेला आहे. संतोष वल्वी याने खूप चांगले प्रयत्न केलेत, मात्र झेल पकडू शकलेला नाही आहे. 2 धावा. बघा संतोष वल्वी याने खूप एफर्ट्स दिलेत. बघा हाफ चान्स इथे फुल मध्ये कन्वर्ट. संतोष लागले नाही ना? यस ओके.
खूप चांगला प्रयत्न. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. आता 5 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय आणि इथे काय घडलंय, दुसरी धाव इथे पलून पूर्ण केलेली आहे. खराब कामगिरी या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालंय. एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जात आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत. आता 4 बॉलवरती 4 धावा. बघा मॅच थोडासा टर्न होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आझाद वसई संघाच्या बाजूने. मात्र कधी दुसऱ्या बाजूने टर्न घेईल सांगता येणार नाहीये. इकडनं अजूनही कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. बघा पहिल्या बॉलवरती संधी मिळाली, दुसऱ्या बॉलवरती यष्टीरक्षकाने चूक केली मी तर म्हणेन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कारण एक धाव पूर्ण झाली होती. मात्र चेंडू यष्टांवरती लागल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली आणि आपण पाहतोय 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. सध्या तरी आपण पाहतोय की दडपण इथे दोन्ही संघावरती जाणवतंय, कारण धावा चेस होणं कठीण आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. कदाचित मॅच फिनिश होतोय या षटकाराने. बारीक पाणी पडत ती माझे गंगे तुला गौत. बारीक बारीक पाणी